हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कापसाच्या रानामध्ये रानपाणी देणं चालू आहे. बघा, हे कापूस काढून याच्यामध्ये तीळ पेरायचं आहे. त्याच्यामुळं पिंकरनं जर पाणी दिलं तर जास्त दिवस लागतील, म्हणून रानपाणी देणं चालू आहे. बघा, आमच्या इकडली जमीन किती जरी पाणी दिलं आणि 2-3 दिवस जर ऊन पडलं तर जमीन लगेच हडकून जाते. बघा, त्याच्यामुळं अशा प्रकारे रानपाणी देणं चालू आहे. बघा मित्रांनो, हे बघा, कापूसाचा ढग असाच मध्ये मारून ठेवलेला आहे. आणि काही दिवसाला याला जाळून टाका येते. बघा, हे बघा, आमच्या बोरचं पाणी कसं आहे. बघा, बोरला पाणी बघा बरं. असं पाणी देणं चालू आहे. बघा मित्रांनो, तुमच्या इकडला तीळ पेरणं झालेलं आहे का मित्रांनो? थंडी कमी झाल्याच्या नंतर तीळ पेरतात, पण थंडी आता कमीच वाटायली. 2 दिवस झालं. काही दिवसात आमचं 8 दिवसामध्ये रान लगेच तयार होईल. तयार झाल्याच्या नंतर अशा हे सगळं रान वखरून घेऊन नंतर पाट्या मारून तीळ शिपून नंतर पिंकरनं पाणी देण्यात येईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारे इकल्या भागातले भिजलेलं आहे. इकली छडी काढून इथं थोडं एक बेंड लावला म्हणजे इकलं जे राहिलेलं रान आहे हे पण क्लिअर होऊन जाईल, भिजून जाईल. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.